हाय गाईज, स्वागत आहे श्यामला हराळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. तर ती कशी बनवायची पाहूया. तर आपण इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपलं चिकन. त्यामध्ये आपण टाकणार आहे 1 वाटी दही, 1 चमचा मीठ, 1 लिंबू पिळून घेणार आहोत आपण, हळद 1 चमचा, धना पावडर, गोडा मसाला, बिर्याणी मसाला, बेडगी मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट टाकले 2 चमचे आपण यामध्ये, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण. छान असं आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, पाहू शकता छान मिक्स झालेलं आहे आपलं, मॅरिनेट केलेलं आहे आपण. आता इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी. त्यामध्ये खडे मसाले आणि मीठ टाकून घेणार आहे आणि पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये आपला राईस टाकून घेऊया. पाहू शकता मी धुवून घेतला आहे स्वच्छ. तर आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया. शिजलेला आहे आपला राईस, वेळून घेतला आहे मी. आता इथं एक पेला तेल ओतलं आहे मी, गरम होऊन देऊया आणि त्यामध्ये आपला कांदा टाकूया. आता छान असा तळून घेऊया कांदा. कांदा तळत आला पाहू शकता. आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान असा परतून घेऊया. त्यामध्ये मऊ झाला आहे बघा, टोमॅटो शिजला आहे आपण त्यामध्ये. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आहे त्यामध्ये. झाकण ठेवणार आहोत आणि आपलं चिकन शिजून देणार आहोत आपण. पाहूया चिकन शिजलं आहे का आपलं. चिकन शिजलेलं आहे. गॅस बंद करूया आता आपण. आणि आता इथं गार्निशिंगसाठी मी कांदा तळून घेतलेला आहे, पातळ चिरला होता. पाहू शकता गोल्डन ब्राऊन केला आहे मी. इथं पातेलं आहे तेच, त्याच्यामध्ये थोडासा रस्सा ओतणार आहे कारण की बिर्याणी खाली लागू नये म्हणून. थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि आता आपला राईस टाकून घेऊया आपण. छान असा पसरून घेऊया. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया, पुदिना टाकून घेऊया आणि आपला कांदा टाकून या, तो पण छान असा पसरून घेऊया. आणि आपलं चिकन शिजवलेलं ते पण छान असं सगळीकडं पसरून मस्त घेऊया आणि त्यावरती परत आपण राईस टाकून घेऊया. सेम प्रोसेस आता आपण तीच करणार आहोत. कांदा, कोथिंबीर आणि पुदिना छान असं पसरून घेणार आहोत सगळं. परत चिकनची लेअर लावणार आहोत. पाहू शकता ऑलमोस्ट आपले सगळे झालेले आहेत लेअर लावून. आता मी गॅसवरती 5 मिनटं पातेलं गरम होण्यासाठी असंच ठेवणार आहे. पाहू शकता थोडंसं त्यावरती आपण तूप टाकूया. तुपाने छान लागते बिर्याणी. त्यानंतर तवा मांडणार आहोत आपण त्याच्या खाली, म्हणजे बिर्याणी लागणार नाही आपली. मग तवा मांडलेला आहे मी आणि बारीक गॅसवरती छान अशी होऊन देणार आहे मी बिर्याणी. पाहू शकता आपली बिर्याणी रेडी आहे. मस्त वास येतोय पहा. छान सुटसुट झाले आहे सगळा तांदूळ पण. कशी वाटली बिर्याणी नक्की कमेंट करून सांगा. ट्राय करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.